नमस्कार, मी वृषाली सुजयसिंह माने पाटील. आता तुम्ही सध्या पाहताय की आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचं जे इलेक्शन चालू आहे त्याच्या प्रचाराच्या दरम्यान आम्ही सर्वजण फिरतोय. आमचा सगळा ग्रुप म्हणू शकता तुम्ही, मोठ्या मॉपने आम्ही फिरतोय. लोकांचे प्रश्न आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. तर आता ज्या मूलभूत सुविधा असतात लोकांच्या, तेच प्रश्न सर्वात आम्हाला प्राथमिकदर्शा जाणवत आहेत. की सकाळी महिलांची गडबड असते, मुलांना शाळेत सोडायचं असतं, तर पाण्यापासून ते रस्त्यापर्यंत मुलांना शाळेत सोडायचं असतं. पावसाळ्यात रस्ते हे होतात, भरपूर चिखल असतो, मुलांना बस येते रोडपर्यंत, तर मुलांना पण शाळेच्या मुलांना जी अडचण होते, रस्ते नसल्यामुळे चिखलातून चालत यावं लागतं. अशा बऱ्याच समस्या आहेत. तर ह्या कुठेतरी सुटल्या गेल्या पाहिजे. आपली ही लोक आहेत, वर्षानुवर्षी इथे घर बांधून राहिलेली आहेत. घरं छान आहेत पण परिसर छान नाहीये, ह्याचं वाईट वाटतंय आम्हाला सर्वांना. तर हे कुठेतरी बदल झाला पाहिजे. आपण सर्व सुशिक्षित नागरिक आहे आणि आपल्या मुलांना बाहेर जावं लागतंय, म्हणजे इतका शिक्षण घेऊन बाहेर जायला लागतंय, तो तर एक विषय आहेच. पण ज्या मूलभूत सोयी सुविधा पाहिजेत, एक स्त्रीला अडचण नको, कारण स्त्री घरातला एक मेन पाया असते. तिला सगळ्या समस्यांना सामोरे जावं लागतं. जसं की पाण्यापासून मुलांना शाळेत सोडण्यापासून सगळी जबाबदारी एका स्त्रीला घ्यावी लागते. आणि अजून एक मला महत्वाची समस्या जाणवते, असं की जेव्हा आजारी पडतो माणूस, इमर्जन्सी येऊ शकते, तर आपल्याला गडबडीत हॉस्पिटलला जावं लागतं. आपल्याकडे हॉस्पिटल्स आहेत, सगळ्या सोयी आहेत, पण तिथपर्यंत पोहोचण्याचा कालावधी ह्या रस्त्यामुळे वाढतो. त्यामुळे हा पण एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. त्यासाठी रस्ते चांगले पाहिजे. ड्रेनेजचे जे शोष खड्डे आहेत ते नाही आहेत, त्यामुळे आजार पण वाढते. हे सगळे मुद्दे आहेत, आम्ही सगळे बघतोय, आम्ही सर्व फिरतोय. हे सगळे मुद्दे पहिल्यापासूनचे जे सुटलेले नाहीये ते कुठेतरी सुटावे, अशी आमची एक प्रामाणिक भावना आहे. त्यासाठी आम्ही कमळाचा प्रचार करतोय. लोकांचा प्रतिसाद आम्हाला चांगला आहे. लोक येत आहेत, बोलतायत, समस्या सांगतायत, त्याच्यामध्ये काही वाद नाहीये. आणि आम्हाला एवढं नक्की माहिती आहे की लोक आता स्वतःचं मत स्वतःच्या विचारांनी टाकणार आहेत आणि योग्य ठिकाणी टाकणार आहेत. आणि कमळाचं सरकार हे राज्यात आहे, केंद्रात आहे, आपल्या सोलापूर जिल्ह्यात आहे. आपल्याला आपले हे दोन्ही उमेदवार निवडून आल्यानंतर भरपूर निधी आपल्याला आणता येईल आणि आपल्या लोकांची कामं करता येतील. आम्ही एक ठिकाणी गेलो, लोक राहतात, लाईट नाहीये तिथे, म्हणजे आमच्या डोळ्यात पाणी आलं की बाबा कसं राहता तुम्ही. वयस्कर माणसं राहतात, एकट्या आजी राहतात. आहे इथे संग्रामनगर मध्ये आहे. वाईट वाटलं की आपले पण आजी आजोबा असतात कुठेतरी रात्री विंचू काट्याचं, तिथं घर पण एकदम असे कोपऱ्यात आहेत. तर ही आम्हाला एक कळकळीची आमच्या माने पाटील कुटुंबियांना जाणीव आहे आणि त्यासाठी आम्ही कार्य करत राहणार. आमचं जे काही कमळाच्या ह्याच्याने आम्ही निवडतोय, आमचे उमेदवार आहेत ते नक्कीच भरघोस मताने निवडून येतील अशा आम्हाला ठाम आशा आहे आणि येणारच. आणि आम्ही काम करणार, लोकांचा निधी जो काही मंजूर होणार त्याचा वापर आम्ही कामांसाठी करणार, एवढी आम्ही खात्री देतो. आणि मला एक ते सांगायचं, तर 7 तारखेला इलेक्शन आहे, शनिवार येतोय. सर्वांनी मोठ्या संख्येने जावा. आणि एक आपला परिवार आहे, आपला परिवार कुठेतरी सुधारला पाहिजे. आपण स्वतःपासून, स्वतःच्या गल्लीपासून पूर्ण परिसरासाठी विचार करूया आणि आपलं योग्य मत योग्य ठिकाणी कमळाच्याच चिन्हावर द्या आणि आमचे दोन्ही उमेदवार भरघोस मतांनी निवडून आणा, ही आमची विनंती.